नमस्कार, बिलाने सरांच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत। आज आपण प्रत्यक्षपणे प्रॅक्टिस सेट 1.1 या प्रॅक्टिस सेटला सुरुवात करणार आहोत। चॅप्टर तर आपल्याला माहितीच आहे, फर्स्ट बेसिक कॉन्सेप्ट्स इन जॉमेट्री या चॅप्टरला सुरुवात करणार आहोत। एक्झाम्पल नंबर फर्स्ट, फाइंड द डिस्टन्स विथ द हेल्प ऑफ द नंबर्स। आपल्याला पहिला प्रश्न दिलेला आहे, डिस्टन्स फ्रॉम बी टू ई फाइंड आउट करायचा आहे। प्रश्न लिहिलेला आहे आपण बघा, या ठिकाणी नंबर लाईन दिलेली आहे, प्रत्येक पॉइंट दिलेला आहे आणि त्यांचा कोऑर्डिनेट दिलेला आहे आणि त्यांचा डिस्टन्स आता बघा बी टू ई म्हणजे बी पासून तर ई पॉइंट पर्यंतचं डिस्टन्स हे एवढं डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचं आहे। तर मग आपण बी पॉइंट आणि ई पॉइंट या दोघांचा कोऑर्डिनेट काढायचा का? डिस्टन्स बिटवीन टू पॉइंट्स इज ऑब्टेन्ड, दिस डिस्टन्स इज ऑब्टेन्ड बाय सबट्रॅक्टिंग द स्मॉलर कोऑर्डिनेट फ्रॉम लार्जर कोऑर्डिनेट। ओके, तर जनरल स्टेटमेंट आपण ह्या ठिकाणी आधी लिहून घेऊया की डिस्टन्स आपल्याला कशा पद्धतीनं फाइंड आउट करता येतं। तर सगळ्या प्रश्नांसाठी एक स्टेटमेंट आहे, डिस्टन्स बिटवीन टू पॉइंट्स इज ऑब्टेन्ड। कोणते पण दोन पॉइंट घेऊया, डिस्टन्स बिटवीन टू पॉइंट्स इज ऑब्टेन्ड by subtracting smaller coordinate, subtracting the smaller coordinate from larger coordinate। ओके, स्मॉलर कोऑर्डिनेट सबट्रॅक्ट करायचा आहे आपल्याला लार्जर कोऑर्डिनेट मधून। हे सगळ्या प्रश्नांसाठी हे सेंटेन्स आपल्याला विचारात घ्यायचं आहे। आणि मग पहिला प्रश्न आपल्याला ह्या ठिकाणी दिलेला आहे, डिस्टन्स फ्रॉम बी टू ई काढायचं आहे। डिस्टन्स फ्रॉम बी टू ई आपल्याला काढायचं आहे आणि मग आन्सर की या ठिकाणी डिस्टन्स फ्रॉम, आता बी पॉइंट आहे आणि ई पॉइंट आहे, मग दोघांचा कोऑर्डिनेट लिहून घेऊ आपण। बीचा कोऑर्डिनेट 2 आहे आणि ईचा कोऑर्डिनेट 5 आहे। ओके, the coordinate of point B is, B चा कोऑर्डिनेट बघा 2 आहे आणि कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट E, the coordinate of point E is 5। ओके, आणि मग आता काय करणार, डिस्टन्स आता इथं लहान आणि मोठी संख्या। ओके, लार्जर कोऑर्डिनेट आपला 5 आहे, इथं असं लिहायचं 5 आणि 2, यांच्यामध्ये 5 हा लार्जर आहे अँड देअरफॉर डिस्टन्स फ्रॉम बी टू ई is equal to larger coordinate 5 minus smaller coordinate 2। आन्सर मिळेल मित्रांनो आपल्याला, डिस्टन्स फ्रॉम बी टू ई इज इक्वल टू 3। अशा पद्धतीनं आपल्याला ह्या ठिकाणी आन्सर काढता येईल। नाउ वी कॅन सॉल्व द एक्झाम्पल नंबर 2। एक्झाम्पल नंबर 2 मध्ये काय सॉल्व करायचं आहे बघा, डिस्टन्स फ्रॉम जे टू ए। आता जे पॉइंट आपला या ठिकाणी आहे आणि ए पॉइंट हा आहे, प्लीज ट्राय टू अंडरस्टँड।
and distance between 2 points is obtained by subtracting the smaller coordinate from larger coordinate. याच रूलचा आपण वापर करूया आणि म्हणून the coordinate of point J is the coordinate of point J is -2 and the coordinate of point A is चा coordinate 1. ओके. आणि मग आपण या ठिकाणी फॉर्म्युला राईट करणार मित्रांनो. डिस्टन्स फ्रॉम point J to A is equal to larger coordinate minus smaller coordinate. This is the formula. आता या फॉर्म्युल्यामध्ये लार्जर नंबर बघा या ठिकाणी तुम्हाला सांगता यायला पाहिजे की लार्जर नंबर इथं 1 आणि -2 यांच्यामध्ये 1 हा लार्जर नंबर आहे. बरोबर. 1 लार्जर आहे आणि मग इथं आपण -2 घेणार. मायनस मायनस प्लस म्हणजेच डिस्टन्स फ्रॉम J to A इज इक्वल टू 1 + 2. म्हणजेच डिस्टन्स फ्रॉम J to A is equal to 3 is the final answer. Okay. Now we can solve the example number 3. Distance from point P to C. P to C. आणि यासाठी आपण the coordinate of point P is P चा coordinate बघा -4 and the coordinate of point C. The coordinate of point C is 3. ओके. आता या दोघांमध्ये कोण मोठा आहे बघूया. 3 is greater than -4 आणि आपल्याला फॉर्म्युला माहीत आहे मित्रांनो. डिस्टन्स फ्रॉम पॉइंट P to C is equal to larger coordinate minus smaller coordinate. लार्जर कोऑर्डिनेट आहे आपल्याकडे 3, स्मॉलर कोऑर्डिनेट आहे -4. आता सिम्प्लिफिकेशन आहे मित्रांनो. डिस्टन्स फ्रॉम पॉइंट P to C इज इक्वल टू हा 3 ॲज इट इज मायनस मायनस प्लस 4 म्हणजेच डिस्टन्स फ्रॉम पॉइंट P to C इज इक्वल टू 7 is the final answer. Now we can solve the example number 4. Okay. Distance from J to H. The distance between any two points is obtained by subtracting the smaller coordinate from the larger coordinate. आता आपण J चा coordinate या ठिकाणी फाइंड आउट करूया. The coordinate of point J is -2 and the coordinate of point H is -1. ओके. H चा coordinate -1. आता या दोघांमध्ये which number is larger? Here -1 and -2. Which number is larger here? -1 is larger. Therefore we can write here. Now we can write here distance from point J to H is equal to larger coordinate minus smaller coordinate. This is the formula. Then now putting the values. Larger coordinate is -1 and smaller coordinate is -2. Then solve it. Is equal to -1 as it is, minus minus plus 2 is 2 minus 1 is 1. Therefore we can write here distance from point J to H is equal to 1. This is the final answer. Now we can solve the example number 5. Distance from K to O. Distance from K to O. Distance between two points is obtained by subtracting the smaller coordinate from larger coordinate. First we can find here the coordinate of K is -3. K is -3.
and the coordinate of point O is 0 here. Okay, which number is greater here? 0 and minus 3. 0 is greater than minus 3. Therefore, we can write here now the formula. We have the formula: distance from point K to O is equal to larger coordinate minus smaller coordinate. Here larger coordinate is 0 and smaller coordinate is minus 3. Then now simplify here. Distance from point K to O is equal to 0 minus minus plus 3, that is finally we can write here 0 plus 3 is equal to 3. Distance from point K to O is equal to 3 is the final answer. Now we can solve the example number 6. Distance from O to E. Distance from O to E. Find out करायचं आहे. The distance between 2 points is obtained by subtracting the smaller coordinate from the larger coordinate. Therefore, we can write here the coordinate of both the points. That is, first the coordinate of point O is 0 here. Okay, and the coordinate of point E is here. E is 5. In between two coordinates 5 and 0, here 5 is greater than 0. Therefore, we can write the formula here. Distance from point O to E is equal to bigger coordinate or larger coordinate minus smaller coordinate. We can write here the larger coordinate is 5 and smaller coordinate is 0. Therefore, after simplification we get the answer here. Distance from point O to E is equal to 5 minus 0 is 5 is the final answer. Now we can solve the example number 7. Distance from P to J. 7. Distance from P to J. Distance between 2 points is obtained by subtracting the smaller coordinate from the larger coordinate. Therefore, we can find here the coordinate of point P is minus 4 and coordinate of point J is minus 2 here. Okay. In those two numbers, which number is greater here? Between minus 2 and minus 4, minus 2 is greater than minus 4. Therefore, we can write the formula here. Distance from point P to J is equal to larger coordinate minus smaller coordinate. The larger coordinate is here, put here minus 2 and smaller coordinate is minus 4. Okay. Then here simplify. Distance from point P to J is equal to minus 2, we can write as it is, minus minus plus, we can write here plus 4. Then distance from point P to J is equal to 4 minus 2 is 2. This is the final answer. We can solve the example number 8. Distance from Q to B. 8 number. Q to B. The distance between 2 points is obtained by subtracting the smaller coordinate from larger coordinate. Therefore, we can find the coordinate of point Q here, Q minus 5, and the coordinate of point B is 2. Okay. In between those two numbers, which number is greater? 2 and minus 5. 2 is greater than minus 5. Therefore, we can write the formula here. Distance from point Q to B is equal to larger number
minus smaller number. Put here the values of larger number here 2 and smaller number minus 5, minus plus. Then now we can find here distance from point Q to B is equal to 2 plus 5, that is 7. Distance from point Q to B is equal to 7 is the final answer. Now we can solve the example number 2. If the coordinates of point A is x and that of B is y, find the distance from point A to B. Here first example is given here, x is equal to 1 and y is equal to 7. Answer for first question here, the coordinate of point A is x. The coordinate of point A is x is equal to value of x is 1. Then second, the coordinate of y. The coordinate of point B is y. Therefore, value of y is 7. In those numbers, which number is greater? To find here, the 7 is greater than 1. Now we can write here the formula. Now distance from point A to B is equal to larger coordinate minus smaller coordinate. Okay, larger coordinate, put here the value 7 and smaller is minus 1. Here plus 1, sorry, there is no minus here, it is plus 1. Why we can write this formula such type, my dear friends? The distance between 2 points. The distance between 2 points. Suppose that this is the A point and this is the B point. And coordinate of point A is x and B is y. And value of x is 1 and value of y is 7. Then we can write here the distance between the 2 points is obtained. The distance between two points is obtained by subtracting subtracting the smaller number from larger number. The smaller number from larger number. This is the main concept. Try to understand. Therefore, we can simplify here. Distance from A to B is equal to 7 minus 1. That is, we can write here distance from A to B is equal to 6. Now we can solve the example number 2. X is equal to 6. Given here x is equal to 6 and y is equal to minus 2. This is the example is given here. Then we can write here answer. The coordinate of point A is x. X is equal to 6. And the coordinate of y is equal to minus 2. We can write here minus 2.
To find here which number is greater between them, 6 is greater than minus 2. Therefore, distance from A to B is equal to larger number minus smaller number, because the distance between 2 points is obtained by subtracting the smaller number from larger number. Therefore, we can write here, thus larger number is 6 and smaller number is minus 2. Okay, then solve this example. Distance from A to B is equal to 6 minus plus, therefore write here plus. Therefore, finally we can write here answer, distance from point A to B is equal to 8. Okay? Now we can solve the example number 3. If x is equal to minus 3 and y is equal to 7. Therefore, x is equal to minus 3 we can write here, and y is equal to 7. The distance between any 2 points is obtains the smaller number from the larger number. The distance between 2 points is obtained by subtracting the smaller number from larger number. Therefore, we can write here, distance from point A to B is equal to, the coordinate of x is 3, minus 3 is here, we write here minus 3. And the coordinate of point B is y, and its value is 7. Find here which number is greater, 7 and minus 3. 7 is greater than minus 3. Therefore, we can write here, the distance from point A to B is equal to, larger number is 7 and smaller number is minus 3. Then now simplification. Distance from A to B we can write as it is equal to as it is, 7 as it is, minus plus, we can write here plus 3. Then distance from A to B is equal to 10. This is the final answer. Now we can solve the example number 4. If x is equal to minus 4 and y is equal to minus 4. To find the coordinate, if the coordinate of point A is x, is value of x is minus 4, and the coordinate of point B is y, its value is minus 5. Okay? The distance between any 2 points is obtained by subtracting the smaller number from larger number. Therefore, we can find here, the coordinate of point A is x and its value is minus 4. And the coordinate of point B is y and its value is minus 5. To find which number is greater here, minus 4 or minus 5, we can write here minus 4 is greater than minus 5. Therefore, we can write here formula, distance from point A to B is equal to bigger number or larger number minus 4 and smaller number minus 5. It's subtracting this way. Simplify here, this minus 4 we can write as it is, minus plus 5. 5 minus 4 is 1, is the final answer. Now we can solve the example number 5. X is equal to minus 3 and y is equal to 6. If the coordinate of point A is x and having value is minus 3, and the coordinate of point B is y and its value is minus 6, the distance between 2 points is obtained by subtracting the smaller number from larger number.
Therefore we can find here the coordinates of point A is x and its value is -3. Therefore we can write here -3. Then now the coordinate of point B is y and value of y is -6 here. To find which number is greater here, -3 or -6, we write here -3 is greater than -6. Okay. Then now distance from A to B is equal to larger number minus smaller number minus फॉर्म्युला मधली हा फॉर्म्युला आहे मित्रांनो, एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके. The distance between 2 points is obtained by subtracting the smaller number from larger number. Distance from A to B we can write as it is, -3 also as it is, minus plus 6. 6 minus 3 is 3 is the final answer. Now we can solve the example number 6. If x is equal to 4 and y is equal to -8. X is equal to, the coordinate of point A is x and having value 4. The coordinate of point B is y and its value is -8. Okay. The coordinate of point A is x is equal to 4. The coordinate of point B is y and its value is -8. To find which number is greater, 4 or -8, we can write here 4 is greater than -8. Distance from A to B is equal to larger number minus smaller number. Then simplify here distance from A to B as it is, 4 also as it is, minus plus 8. 8 plus 4, 12 is the final answer. Now we can solve the example number 3. From the information given below, find which of the point is between the other two. If the points are not collinear, state so. या ठिकाणी दिलेले जे इन्फॉर्मेशन आहे त्या इन्फॉर्मेशन वरून कोणता पॉइंट कोणत्या दोन पॉइंटच्या मध्ये आहे, जर ते कोलिनियर असतील तर, आणि जर कोलिनियर नसतील तर आपल्याला रिझन द्यायचं आहे. तर मग चला या ठिकाणी इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे. डिस्टन्स फ्रॉम P टू R 7, डिस्टन्स फ्रॉम P टू Q 10 आणि डिस्टन्स फ्रॉम Q टू R 3. आता गिव्हन आपल्याला दिलेला आहे ते आपण गिव्हन या ठिकाणी ॲज इट इज राईट करूया. गिव्हन ओके. तर या ठिकाणी डिस्टन्स फ्रॉम पॉइंट P टू R is equal to 7. Distance from point P to Q is equal to 10 and distance from point Q to R is equal to 3 असं आपल्याला दिलेलं आहे. This is the given. आता या गिवन वरून आपण एक काम करायचं की या ठिकाणी सगळ्यात मोठी संख्या 10 आहे आणि म्हणून या 10 ला आपण ॲज इट इज ठेवूया. ओके. आणि उरलेले दोन जे नंबर्स आहेत त्या दोघं नंबर्सची आपण ॲडिशन करूया. ओके. म्हणजेच काय, नाऊ डिस्टन्स फ्रॉम पॉइंट P टू R प्लस डिस्टन्स फ्रॉम पॉइंट Q टू R इज इक्वल टू, ओके, यांची दोघांची ॲडिशन जर आपण केली, P टू R आहे 7 आणि Q टू R आहे 3 प्लस 3, म्हणजे याचा आन्सर आपल्याला 10 मिळालेलं आहे. कोणाचं? यांचं दोघांचं. डिस्टन्स फ्रॉम पॉइंट P टू R प्लस डिस्टन्स फ्रॉम पॉइंट Q टू R इज इक्वल टू 10. याला आपण इक्वेशन नंबर देऊया. लक्षात घ्या, या दोघांची जी ॲडिशन केली याला इक्वेशन नंबर फर्स्ट देऊया. आणि गिव्हनमध्ये दिलेलं आहे आपल्याला बघा, डिस्टन्स फ्रॉम पॉइंट P टू Q, डिस्टन्स फ्रॉम पॉइंट P टू Q इज इक्वल टू अल्सो 10 आपल्याला दिलेलं आहे. ओके.
आणि मग याला आपण इक्वेशन नंबर 2 देऊया. इक्वेशन नंबर 2 गिवन आहे हे आपलं, पण याला इक्वेशन नंबर 2 देऊया. कुठून आणलेलं आहे आपण हे गिवन? तर बघा या ठिकाणी तुम्हाला असं दिसत आहे RHS इज इक्वल टू RHS, देअरफॉर LHS इज इक्वल टू LHS. म्हणजे आपण फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड असं म्हणू शकतो. फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड असं म्हणू शकतो की RHS इज इक्वल टू RHS, देअरफॉर LHS इज इक्वल टू LHS. ओके, आणि म्हणून LHS काय आहे बघा, डिस्टन्स फ्रॉम पॉइंट P टू R प्लस डिस्टन्स फ्रॉम पॉइंट इज इक्वल टू डिस्टन्स फ्रॉम P टू R आणि Q टू R, Q पासून तर R पर्यंत इज इक्वल टू डिस्टन्स फ्रॉम P टू Q. ही सगळ्यात मोठी साईड आपल्याला मिळाली, डिस्टन्स फ्रॉम P टू Q. म्हणजेच काय मित्रांनो, या ठिकाणी बघा हे ॲज इट इज लिहिलेलं आहे. म्हणजेच काय, या ठिकाणी इक्वल साईड्स आल्या की नाही ह्या, म्हणून पॉइंट्स, देअरफॉर पॉइंट्स P R Q are collinear. Therefore point R is lies in between points P and Q. ओके, तर आपल्याला ह्या ठिकाणी तेच इफ द पॉइंट्स आर नॉट कोलिनियर, पण आपले पॉइंट्स काय आहेत, कोलिनियर. पॉइंट्स P R Q आर कोलिनियर. बरोबर. फाइंड विच ऑफ द पॉइंट इज बिटवीन द अदर टू. पॉइंट R लाइज in between point P and Q. Okay, now we can solve the example number 2. From the information given below, find which of the point is between the other two. If the points are not collinear, state so. Here answer for second question. Distance from point R to S is equal to 8. Distance from point S to T is equal to 6. And distance from point R to T is equal to 4. This is the given. Most important point is that this is the given. From this given here, the largest number is 8. Therefore, this is we can write as it is. Then now remaining number 6 and 4 add it. Adding these two numbers. सगळ्यात मोठा नंबर जो असेल त्याला as it is राहू द्यायचा. उरलेले दोन लहान संख्यांची ॲडिशन करायची. Distance from S to T plus distance from R to T is equal to S to T is 6 plus R to T is 4. Therefore, we can find here value of distance from S to T plus distance from R to T is equal to 10. This is the equation number first. Then now given is here distance from R to S is equal to 8. This is the equation second and this is given. हे आपल्याला दिलेलं आहे. हे नीट लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो, एकदम सोपं उदाहरण आहे. आता तुम्हाला दोन्ही इक्वेशन्स या ठिकाणी दिसत आहेत, म्हणून आपण या ठिकाणी फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड, फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड नीट लक्षात घ्या. RHS of first equation is 10 and RHS of second equation is 8. Therefore, we can write here 10 is not equal to 8. Therefore, LHS of first equation, that is
distance from point S to T plus distance from point R to T is not equal distance from point R to S. Distance from R to S. Therefore, the given points are not collinear. R, S, T, therefore, points R, S, T are not collinear. आणि जर हे कोलिनियर नाही आहेत तर मग लाईज बिटवीनचा काही प्रश्नच येत नाही. दिस इज द आन्सर. नाउ वी कॅन सॉल्व द एक्झाम्पल नंबर 3. Distance from A to B is equal to 16. Answer for third sub question. Okay. The given is that distance from A to B is equal to 16. Distance from C to A is equal to 9. And distance from B to C is equal to 7. This is the given. हे आपल्याला दिलेलं आहे. यामध्ये जर आपल्याला पॉइंट्स कोलिनियर आहेत किंवा नाही हे जर पाहायचं असेल तर इथं सगळ्यात मोठी संख्या ॲज इट इज ठेवून तिला इक्वेशन नंबर आपण फर्स्ट देऊन टाकूया. उरलेल्या दोन संख्यांची ॲडिशन करा, त्याला इक्वेशन नंबर सेकंड द्या. देअर नाऊ डिस्टन्स फ्रॉम पॉइंट C to A प्लस डिस्टन्स फ्रॉम point B to C is equal to 9 plus 7. That is distance from point C to A plus distance from point B to C is equal to 9 plus 7, 16. This is the equation number second. Observe the equation first and second. RHS of both the equations are same. Okay. Therefore, we can write here from equation first and second. From equation first and second. Okay. 16 is equal to 16. 16 is equal to 16. Therefore, distance from point A to B is equal to distance from point C to A plus distance from point B to C. LHS of first equation is equal to LHS of second equation because RHS of first equation is equal to RHS of second equation. ओके. जर हे इक्वल आहेत तर मित्रांनो आपण ह्या ठिकाणी लिहू शकतो. देअरफॉर आता AB या पॉइंटच्या मध्ये C पॉइंट राहील. देअरफॉर A पॉइंट्स A, C, B आर कोलिनियर, कारण AB त्यामध्ये C येणार, आर कोलिनियर. Therefore we can write here collinear. Therefore point C is lies in between points A and B. This is the final answer. आपण फायनली या आन्सरला असं लिहू शकतो की कोण कोणाच्या मध्ये राहील. हा बघा, C हा A आणि B यांच्यामध्ये C राहील. R असं पण असू शकतं, B आणि A यांच्यामध्ये C राहील. व्हॉटएव्हर इट मे बी वन अँड द सेम, हे असो किंवा हे असो. नाउ वी कॅन सॉल्व द एक्झाम्पल नंबर 4. Distance from L to M is 11. Distance from M to N is 12 and distance from N to L is 8. बघा या ठिकाणी सगळ्यात मोठा नंबर 12 आहे, म्हणून गिवन मध्ये मी पहिल्यांदा त्यालाच लिहितो. ओके, म्हणजे त्याला गिवन पण आहे आणि त्याला मी फर्स्ट इक्वेशन पण देऊन टाकेल बिकॉज ऑफ गिवन आहे दिलेलं. ओके, या ठिकाणी डिस्टन्स फ्रॉम M to N
इज इक्वल टू 12. ओके, आता उरलेल्या दोन साइड्स बघा. डिस्टन्स फ्रॉम L to M is equal to 11 and distance from N to L is equal to 8. Okay, this is given, all is given, first one and second one. Therefore now here distance from यांची दोघांची आपण काय करणार, addition. Distance from L to M plus distance from N to L is equal to 11 plus 8. ओके, यांची दोघांची ॲडिशन केल्यानंतर आपल्याला इक्वेशन सेकंड या ठिकाणी मिळणार आहे. बघूया सेकंड इक्वेशनला. या ठिकाणी डिस्टन्स फ्रॉम L to M प्लस डिस्टन्स फ्रॉम N to L इज इक्वल टू 19. क्लियर. ऑब्झर्वेशन करा इक्वेशन 1 and 2चं. 12 is not equal to 19. Therefore, LHS, RHS of first equation is 12 and RHS of second is 19. म्हणजे not equal. मग जर RHS equal नाही तर LHS पण equal येणार नाही. म्हणून आपण म्हणूया या ठिकाणी from equation 1 and 2. Okay. LHS of first equation is here distance from point M to N. LHS of first equation, distance from point M to N is not equal to distance from point plus distance from point. बघूया काय दिलेलं आहे. L to M, N to L, L to M and N to L. Please try to understand. हे नॉट इक्वल आहे म्हणून पॉइंट्स, देअरफॉर पॉइंट्स M, N and L are not collinear. ओके, मग जर हे पॉइंट्स कोलिनियर नाहीत तर इन बिटवीनचा प्रश्नच येत नाही. ओके, नाउ वी कॅन सॉल्व द एक्झाम्पल नंबर 5. Distance from X to Y is 15, distance from Y to Z is 7 and distance from X to Z is 8. या दिलेल्या डिस्टन्समधून सगळ्यात मोठ्या डिस्टन्सला आपण इक्वेशन नंबर फर्स्ट देऊन टाकायचा. ओके, फर्स्ट द्यायचा. डिस्टन्स फ्रॉम X to Y इज इक्वल टू 15. ओके, आणि उरलेले दोन गिवन बघा. Distance from point Y to Z is equal to 7 and distance from X to Z is equal to 8. Both are given. या 15 ला टाकल्या सर मी इथं लिहितो. ओके, हे सगळं आपल्याला काय आहे, गिवन आहे, हे दिलेलं आहे याच्या सहित. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. आणि याला इक्वेशन नंबर फर्स्ट द्या तुम्ही असं. ओके ओके, आता यांची दोघांची काय करायची, ॲडिशन. बघा करूया. नाऊ डिस्टन्स फ्रॉम पॉईंट Y टू Z प्लस डिस्टन्स फ्रॉम पॉईंट X टू Z इज इक्वल टू 7 प्लस 8. तर यांची दोघांची ॲडिशन करूया आपण या ठिकाणी फायनली आन्सर, आणि त्याला इक्वेशन नंबर सेकंड देऊया. ओके ओके, दोघांची ॲडिशन. Distance from point Y to Z plus distance from point X to Z is equal to 7 to the 15 and 1 16. आता बघा या ठिकाणी या दोन्हींचा. ओके, 7 to the 14, सॉरी एक्स्ट्रीमली सॉरी, 7 to the 14 and 1 15. सॉरी एक्स्ट्रीमली फ्रेंड्स, 7 plus 8 is 15. आता ऑब्झर्वेशन करा. इक्वेशन नंबर 1ची RHS आहे आपल्याकडे 15 आणि इक्वेशन सेकंडची RHS आहे आपल्याकडे 15. म्हणजे RHS इज इक्वल टू RHS, दॅट इज 15 इज इक्वल टू 15. ओके, म्हणजे फ्रॉम इक्वेशन 1 and 2 मी असं लिहिणार आता या ठिकाणी. फ्रॉम इक्वेशन 1 and 2
Okay, RHS of first is equal to RHS of second. Therefore, LHS of first equation is equal to LHS of second. आता LHS of first आहे आपल्याकडे डिस्टन्स फ्रॉम x टू y, डिस्टन्स फ्रॉम x टू y, आणि LHS of second आहे डिस्टन्स फ्रॉम y टू z, डिस्टन्स फ्रॉम y टू z प्लस डिस्टन्स फ्रॉम x टू z, x टू z. बघूया. ओके, दोन्ही इक्वल आहेत म्हणून आपण ह्या ठिकाणी याला इरेज करूया. ओके, हे समजण्यासाठी आहे. ओके, मग आपण ह्या ठिकाणी असं म्हणू शकतो, देअरफॉर पॉइंट्स x, z अँड y, पॉइंट्स x, z and y are collinear. Therefore point z is lies in between points x and y, इतकं सोपं आहे मित्रांनो. फायनली आन्सर आपल्याला ह्या ठिकाणी असं लिहिता येईल की z x आणि y यांच्यामध्ये पॉइंट z आहे. आर असं पण लिहिता येईल की y आणि y आणि x यांच्यामध्ये पॉइंट z आहे. व्हॉट एव्हर इट मे बी वन अँड दी सेम. नाउ वी कॅन सॉल्व एक्झाम्पल नंबर 6. डिस्टन्स फ्रॉम D to E is equal to given here, please, sorry, D to E is equal to 5 is given here, sorry, is equal to 5, and distance from E to F is 8 and distance from D to F is 6. या ठिकाणी दिलेल्या नंबरमध्ये सगळ्यात मोठा नंबर असलेलं जे इक्वेशन आहे त्याला फर्स्ट नंबर देऊन टाका. सगळ्यात मोठा 5, 8 आणि 6 यांच्यामध्ये 8 आहे म्हणून डिस्टन्स फ्रॉम E to F इज इक्वल टू 8. आता उरलेले जे दोन आहेत ते बघा, डिस्टन्स फ्रॉम D to E इज इक्वल टू 5 आणि डिस्टन्स फ्रॉम D to F इज इक्वल टू 6. ओके, हे सगळं गिव्हन आहे, याच्या सहित फर्स्ट सहित हे गिव्हन आहे. ओके, उरलेल्या दोन लहान संख्यांची आपण ॲडिशन करणार. म्हणजे कसं, डिस्टन्स फ्रॉम D to E प्लस डिस्टन्स फ्रॉम D to F इज इक्वल टू 5 प्लस 6. फायनली आन्सर आपल्याला ह्या ठिकाणी इक्वेशन सेकंड मिळणार. ओके, डिस्टन्स फ्रॉम पॉइंट D to E प्लस डिस्टन्स फ्रॉम D to F is equal to 11. This is the equation number second. आता दोन्ही इक्वेशनचं ऑब्झर्वेशन करा. बघा, RHS of first equation is 8 and RHS of second equation is 11. सारखं आहे का RHS? नाही. म्हणजे फ्रॉम इक्वेशन फर्स्ट and second, okay, 8 is not equal to 11. Therefore, जर RHS of first is not equal to RHS of second आहे तर LHS of first is not equal to LHS of second. आता LHS of first काय आहे आपल्याकडे बघा, डिस्टन्स फ्रॉम, मी इथे लिहितो त्याला, हां, डिस्टन्स फ्रॉम E to F is not equal to distance from equation second बघा, D to E plus distance from D to F. म्हणजेच काय मित्रांनो, therefore points E, D and F are not collinear.
ओके, इतकं सोपं आहे मित्रांनो. ओके, नाउ वी कॅन सॉल्व द एक्झाम्पल नंबर 4. व्हेरी सिंपल एक्झाम्पल अँड बेस्ट एक्झाम्पल. ऑन अ नंबर लाईन पॉइंट्स A and B and C are such that distance from A to C is equal to 10 and distance from C to B is equal to 8. Find distance from A to B considering all possibilities. असं करूया आपण. फर्स्ट पॉसिबिलिटी मध्ये सपोज दॅट दिस इज द A point and this is the C point. Okay, C point. Distance from B to C is 8. Suppose that the B is inside. Okay, we can write here distance from here A, B and C are collinear. Okay, आता बघा आपल्याला ह्या ठिकाणी डिस्टन्स फ्रॉम A to C म्हणजे A पासून तर C पर्यंत आपल्याला डिस्टन्स 10 दिलेला आहे आणि डिस्टन्स फ्रॉम B to C म्हणजे B पासून तर C पर्यंतचं डिस्टन्स आपल्याला 8 युनिट दिलेलं आहे. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड, समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. ओके, जर हे पॉईंट्स A, B, C आर कोलिनियर आहेत तर याच्यावरून आपण असं लिहू शकतो की डिस्टन्स फ्रॉम A to C इज इक्वल टू डिस्टन्स फ्रॉम A to B plus distance from B to C because A, B, C are collinear points. हा जर फॉर्म्युला आहे मित्रांनो तर फॉर्म्युल्यामध्ये आपण पुटिंग द गिव्हन व्हॅल्यूज, हा फॉर्म्युला आहे तर यामध्ये आपण व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करूया. बघा A to C आपल्याला दिलेला आहे 10 इज इक्वल टू ॲज इट इज. A to B आपल्याला फाइंड आउट करायचा आहे, डिस्टन्स फ्रॉम A to B फाइंड आउट करायचं आहे प्लस B to C आपल्याला 8 दिलेलं आहे. आता जर व्हॅल्यू डिस्टन्स फ्रॉम A to B आपल्याला काढायचं आहे तर 8ला आपण RHS कडून LHS कडे शिफ्ट करणार म्हणजेच या ठिकाणी 10 - 8 इज इक्वल टू डिस्टन्स फ्रॉम A to B मिळेल. ओके, आता 10 - 8 2 म्हणजे 2 इज इक्वल टू डिस्टन्स फ्रॉम A to B. दॅट इज फायनली आन्सर आपण ह्या ठिकाणी लिहिणार. फायनली आन्सर आपल्याला या ठिकाणी लिहिता येईल डिस्टन्स फ्रॉम A to B, डिस्टन्स फ्रॉम A to B इज इक्वल टू 2. हे आन्सर फर्स्ट पॉसिबिलिटी आहे म्हणून आन्सर फर्स्ट. आता सेकंड पॉसिबिलिटी अशी पण असू शकते की हा जो B पॉईंट आहे जसा इनमध्ये आहे ACच्या तसा तो बाहेर पण असू शकतो. सपोज दॅट आपण इथं A पॉईंट घेऊ, इथं C पॉईंट घेऊ आणि बाहेरच्या दिशेला आपण B पॉईंट घेऊ. हा B पॉईंट आपण बाहेर घेऊ, Cच्या बाहेर घेऊ. इथं Cच्या आतमध्ये A आणि Cच्या आतमध्ये घेतला. आता त्याला A आणि Cच्या बाहेर घेतला. क्लिअर, दिलेली इन्फॉर्मेशन तशीच टाकणार. A पासून C पर्यंत त्याची लेंथ आहे 10 आणि C पासून B पर्यंत तो आहे 8, इथून आहे तो 8. ओके, आता या ठिकाणी आपल्याला असं लिहिता येईल. असं का लिहिलं आपण की A, C, B आर कोलिनियर. इथं B मध्ये होता A आणि Cच्या, इथं C मध्ये आहे A आणि Bच्या आणि म्हणून आपल्याला फॉर्म्युला तयार करता येईल डिस्टन्स फ्रॉम A to B is equal to distance from A to C plus distance from C to B. Okay, this is the formula. आणि मग जर हा फॉर्म्युला आहे तर पुटिंग द गिव्हन व्हॅल्यूज टाका किमती. पुटिंग द गिव्हन व्हॅल्यूज असं म्हणूया आपण. पुटिंग द गिव्हन व्हॅल्यूज. ओके, डिस्टन्स फ्रॉम A to B आपल्याला काढायची आहे, डिस्टन्स फ्रॉम A to B काढायची आहे. इज इक्वल टू A to C 10 आहे, C to B 8 आहे म्हणजेच डिस्टन्स फ्रॉम A to B इज इक्वल टू 18. हे आन्सर फॉर सेकंड पॉसिबिलिटी. आन्सर फॉर
सेकंड पॉसिबिलिटी. फायनली आन्सर आपल्याला असं लिहिता येईल मित्रांनो, फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड, फ्रॉम फर्स्ट पॉसिबिलिटी अँड सेकंड. ओके, डिस्टन्स फ्रॉम ए टू बी इज इक्वल टू 18 or डिस्टन्स फ्रॉम ए टू बी इज इक्वल टू 2. हे बघा लागलं सर, पहिल्यामध्ये आपण 2 लिहूया, व्हॉट एव्हर इट मे बी वन अँड दी सेम, काही तिथं अडचण नाही. आलं लक्षात? तर इतकं सोपं आहे मित्रांनो. Now we can solve the example number 5. Points x, y, z are collinear such that distance from x to y is equal to 17, distance from y to z is equal to 8, and distance from d to x, distance from x to z आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. तर मित्रांनो या ठिकाणी सगळ्यात मोठा नंबर 17 आहे असं कन्सिडर करूया आपण की या ठिकाणी फर्स्ट पॉइंट हा x आहे आणि लास्ट पॉइंट हा y आहे आणि हे डिस्टन्स आपल्याला 17 दिलेलं आहे आणि यांच्यामध्ये z कुठंतरी आहे, सपोज दॅट तो इथं आहे असं कन्सिडर करूया. म्हणजे या ठिकाणी आपण काय केलं लक्षात घ्या, x z y आर कोलिनियर, दॅट इज पॉइंट z इज लाइज इन बिटवीन पॉइंट x अँड y. आणि मग असं असेल तर आपण या ठिकाणी x पासून y पर्यंतचं आपलं जे डिस्टन्स आहे ते 17 आपल्याला दिलेलं आहे. इथून तर अप टू लास्ट पर्यंत 17 दिलेलं आहे आणि y पासून तर z पर्यंत हे जे डिस्टन्स आहे आपल्याला इथून तर इथपर्यंत हे आपल्याला 8 युनिट दिलेलं आहे. ओके, आणि म्हणून आपण या ठिकाणी डिस्टन्स फ्रॉम x टू y इज इक्वल टू डिस्टन्स फ्रॉम x टू z प्लस डिस्टन्स फ्रॉम z टू y असं लिहिलं. ओके, दिस इज द फॉर्म्युला. जर हा फॉर्म्युला आहे मित्रांनो, फॉर्म्युला आहे, तर पुटिंग द गिव्हन व्हॅल्यूज. मग चला या ठिकाणी पुटिंग द गिवन व्हॅल्यूज, चला करा व्हॅल्यूज. डी टू एक्स आपल्याला 17 दिलेला आहे, 17 इज इक्वल टू एक्स टू झेड आपल्याला काढायचं आहे, डिस्टन्स फ्रॉम एक्स टू झेड फाइंड आउट करायचं आहे, प्लस डिस्टन्स फ्रॉम झेड टू वाय आपल्याला 8 दिलेला आहे. ओके, आता डिस्टन्स फ्रॉम एक्स टू झेड फाइंड आउट करायचं आहे म्हणजे आपण 8ला LHSला शिफ्ट करणार, तो प्लस आहे, RHSला RHS कडून LHS कडे जाताना तो मायनस होईल. म्हणजे 17 मायनस 8 इज इक्वल टू डिस्टन्स फ्रॉम एक्स टू झेड. 17 मायनस 8 9, 9 इज इक्वल टू डिस्टन्स फ्रॉम एक्स टू झेड. म्हणजेच फायनली आन्सर फॉर फर्स्ट आपण लिहिणार, दॅट इज आन्सर फॉर फर्स्ट पॉसिबिलिटी. डिस्टन्स फ्रॉम एक्स टू झेड इज इक्वल टू 9 युनिट. आता सेकंड पॉसिबिलिटीमध्ये काय करूया की झेड हा या दोघांच्या बाहेर आहे असं कन्सिडर करूया. म्हणजे आपला हा एक्स ॲज इट इज, ओके, आणि झेड बाहेर आहे म्हणजे वाय आतमध्ये आहे म्हणजे झेड बाहेर आहे असं कन्सिडर करूया. एकदा झेड आतमध्ये कन्सिडर करूया, दुसऱ्या पॉसिबिलिटीमध्ये झेड हा बाहेर आहे असं कन्सिडर करूया. आणि मग एक्स टू वाय आपलं डिस्टन्स आहे हे 17 युनिट्स. आपण या ठिकाणी कन्सिडरेशन कसं केलं, एक्स वाय अँड झेड आर कोलिनियर, दॅट इज पॉइंट वाय इज लाइज इन बिटवीन पॉइंट एक्स अँड झेड. ओके, आणि वाय टू झेड आपल्याला दिलेला आहे इथून तर इथपर्यंत 8 युनिट. ओके, आणि एक्स पासून तर झेड पर्यंत आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आणि मग आपण इथे लिहिणार, नाउ डिस्टन्स फ्रॉम एक्स टू झेड इज इक्वल टू डिस्टन्स फ्रॉम एक्स टू वाय प्लस डिस्टन्स फ्रॉम वाय टू झेड. इतकं सिंपल आहे. ओके, दिस इज द फॉर्म्युला. मग जर हा फॉर्म्युला आहे मित्रांनो, तर मग आपण काय करणार, पुटिंग द गिव्हन व्हॅल्यूज. मग चला
आपल्याला दिलेल्या व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करूया. पुटिंग द गिव्हन व्हॅल्यूज, टाका किमती. एक्स टू झेड आपल्याला काढायचं आहे, म्हणजे डिस्टन्स फ्रॉम एक्स टू झेड मी ॲज इट इज लिहिलं, बरोबर. आता एक्स पासून वाय पर्यंत आहे 17 प्लस वाय पासून झेड पर्यंत आहे 8, म्हणजेच डिस्टन्स फ्रॉम एक्स टू झेड इज इक्वल टू 25. ओके, तर अशा पद्धतीनं हे आपल्याला ॲन्सर सेकंड मिळालं. ॲन्सर फॉर सेकंड पॉसिबिलिटी. ओके, म्हणजेच फायनली आपण ॲन्सर ह्या ठिकाणी लिहिणार. मित्रांनो, प्लीज ट्राय टू अंडरस्टँड, समजून घेण्याचा प्रयत्न करा. डिस्टन्स फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड असं म्हणूया लागल्यास तर. ओके, डिस्टन्स फ्रॉम एक्स टू झेड इज इक्वल टू 9 आर असं पण असू शकतं 25. डिस्टन्स फ्रॉम एक्स टू झेड इज इक्वल टू 25 आहे ना मित्रांनो, सोपं. नाउ वी कॅन फाइंड एक्झाम्पल नंबर 6. we can solve the example number 6. In this example, sketch the proper figure and write the answers to following questions. आता आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे बघा. if A, B, C are collinear points, suppose we take here point A, then B and then C, that is we can find here A, B, C are collinear points. आता बघा या ठिकाणी AC ची जी लेंथ आहे A पासून तर C पर्यंत ची लेंथ आपल्याला दिलेली आहे. सपोज AC बघा, AC बघूया आपण. या ठिकाणी सगळ्या मित्रांना AC ची लेंथ दिसत आहे बघा. A पासून तर C पर्यंत ची जी लेंथ आहे आपल्याला 11 दिलेली आहे. आणि B पासून तर C पर्यंत म्हणजे एवढी लेंथ आपल्याला B पासून तर C पर्यंत 6.5 दिलेली आहे. ओके, आणि A पासून B पर्यंतची लेंथ आपल्याला फाइंड आउट करायची आहे. ओके, समजत आहे मित्रांनो, एकदम सोपं आहे. ओके, आणि म्हणून आपण आता काय करणार बघा. A, B, C आर कोलिनियर पॉइंट्स, देअरफॉर डिस्टन्स आपल्याला या ठिकाणी लेंथ वापरलेला आहे म्हणून आपण लेंथ वापरूया. लेंथ ऑफ AC इज इक्वल टू लेंथ ऑफ AB प्लस लेंथ ऑफ BC. ओके, दिस इज द फॉर्म्युला. मग जर हा फॉर्म्युला आहे तर आपण आता काय करणार, पुटिंग द गिव्हन व्हॅल्यूज. आपण फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करूया. ओके, पुटिंग द गिव्हन व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करूया. आता बघा AC काढायचा आहे म्हणजे AC ॲज इट इज राहील. लेंथ ऑफ AC दिलेला आहे, सॉरी किती दिलेला आहे 11. AC आपल्याला 11 दिलेला आहे. ओके, आपण या ठिकाणी 11 व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करूया. AB फाइंड आउट करायची आहे. लेंथ ऑफ AB आपल्याला फाइंड आउट करायची आहे. आणि BC आपल्याला दिलेली आहे बघा 6.5. ओके, तर AB ची व्हॅल्यू काढायची आहे म्हणून 6.5 ला आपण शिफ्ट करणार LHS कडे. म्हणजेच LHS 11 मायनस 6.5 इज इक्वल टू लेंथ ऑफ AB. आता मित्रांनो, यांचे सबट्रॅक्शन तुम्हाला या ठिकाणी रफवर, याच्याकडे पॉईंट आहे, याच्याकडे सुद्धा पॉईंट आहे. 11.0 असं लिहू शकतो आपण. आणि 6.5 ला मायनस करायचं आहे म्हणजे 6.5 अशा पद्धतीनं मायनस करू शकतो. तर 0 मधून 5 जात नाही, याच्याकडून 1 घेतला, इथं 0 झाला, इथं झाला 10, 10 मायनस 5 5. 0 मधून 6 जात नाही, हा 0 झाला, हा 10, 10 मायनस 6 इज इक्वल टू 4, 4.5. म्हणजेच लेंथ ऑफ AB इज इक्वल टू 4.5 इज द फायनल आन्सर. ओके,
Now we can solve the example number 6, sub question 2. Sketch proper figure and write the answer to the following questions. Proper figure काढायची आहे. RST कोलिनियर आपल्याला दिलेले आहेत, म्हणून आपण ह्या ठिकाणी बघा R S आणि T हे कोलिनियर आहेत. त्याच्यापैकी S पासून T पर्यंत 3.7 आपल्याला दिलेला आहे. R पासून S पर्यंतचं डिस्टन्स आपल्याला 2.5 दिलेला आहे आणि R पासून तर T पर्यंतचं डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सिंपल. ओके. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे RST कोलिनियर आहेत, म्हणून आपण या ठिकाणी लिहिणार डिस्टन्स लेंथमध्ये दिलेला आहे म्हणून लेंथचा यूज करणार. लेंथ ऑफ RT is equal to length of RS plus length of ST. का लिहिलं आपण असं? RST are collinear points and this is the formula. Therefore, putting the given values, आपण दिलेल्या किमती या ठिकाणी टाकू. आता RT आपल्याला दिलेलं नाही म्हणून आपण RT ला ॲज इट इज लिहिणार. लेंथ ऑफ RT ॲज इट इज. RS बघा 2.5 प्लस ST बघा 3.7. यांची सम करा. लेंथ ऑफ RT इज इक्वल टू 5 प्लस 7 12 1 बाय हँड 3 प्लस 3 6 पॉइंट ॲज इट इज 6.2. दिस इज द फायनल आन्सर. ओके. आहे ना मित्रांनो सोपं. Now we can solve the sub question 3 of example number 6. Sketch proper figure and write the answers to following questions. If x, y, z are collinear, means we can write here x, then now y, and then now z. These are collinear points. का काढली मी अशी फिगर? मी या ठिकाणी लिहिणार x, y आणि z हे कोलिनियर पॉइंट आहेत. आणि जर हे कोलिनियर पॉइंट आहेत तर आपण असं लिहू शकतो लेंथ ऑफ xz इज इक्वल टू लेंथ ऑफ xy प्लस लेंथ ऑफ yz. ओके. कारण आपल्याला xz ची लेंथ दिलेली आहे. x पासून z पर्यंतची लेंथ आपल्याला दिलेली आहे 3√7 आणि x पासून y पर्यंतची ही लेंथ दिलेली आहे आपल्याला √7. ओके. आता जर हा फॉर्म्युला आहे मित्रांनो, फॉर्म्युला आहे तर पुटिंग द गिव्हन व्हॅल्यूज. मग चला ह्या ठिकाणी पुटिंग द गिव्हन व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करूया. xz ची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला 3√7. xy ची व्हॅल्यू दिलेली आहे √7 प्लस yz ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. लेंथ ऑफ yz आपल्याला काढायची आहे. जर लेंथ ऑफ yz आपल्याला काढायची आहे तर आपण √7 ला LHS कडे शिफ्ट करणार. 3√7 मायनस √7 इज इक्वल टू लेंथ ऑफ yz. लेंथ ऑफ yz. आता बघा या √7 ला बुक म्हणायचं. 3 books minus 1 book is equal to 2 books and name of the book is √7. एकदम सिंपल. लक्षात ठेवायचं रूटमध्ये संख्या आली ना तर बुक म्हणायचं. म्हणजे 3 books minus 1 book is equal to 2 books. Name of the book is √7 is equal to length of yz. फायनली आपण याला असं लिहिणार. दॅट इज मित्रांनो एकदम सिंपल आहे. लेंथ ऑफ yz is equal to 2√7 is the final answer. Now we can solve the last example of this practice set. Which figure is formed by 3 non-collinear points?
Take here 3 non-collinear points. Okay. First point, second point, and third is here. Point A, point B, and point C. Okay. And join these 3 points. Join AB, then now join BC, and then now join AC. Then here triangle is formed. Okay. Now finally we can write here, if we join 3 non-collinear points, triangle is formed. Triangle is formed if we join 3 non-collinear points. आहे ना मित्रांनो सोपं? तर विद्यार्थी मित्रांनो, खरंच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स जर आपल्याला हव्या असतील तर अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. निश्चितच आपली कमेंट विचारात घेतली जाईल आणि आपल्याला उत्तर देण्याचा प्रयत्न होईल. थँक यू.